स्वर्णविलोलकुण्डलधरामापीनवक्षोरुहां मुक्ताहारविभूषणां परिलसद्धम्मिल्लसम्मल्लिकां लीलालोलितलोचनां शशिमुखीम् आबद्धकाञ्चीसृजम् दीव्यन्तीं भुवनेश्वरीं अनुदिनं वन्दामहे मातरम्। आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। महादेव। ओं श्री गुरुभ्यो नमः। श्री भवानी शंकराय नमः। श्रीमात्रे नमः। महादेव। आता हे जे प्रस्तुतीकरण झालं ते बघून आम्हाला फार आनंद होत आहे। बघा, दीपावलीला इथं काय कार्यक्रम होतो? दीप प्रज्वलन, मिष्टान्न, फटाके। आमच्या आश्रमात इथं थोडे लोक आली होती, अजय मामा पण आपल्याबरोबर, प्रवीण माम इत्यादी। त्यांनी फार प्रशंसा केली, इथं फार चांगलं कार्य चालू आहे, आम्हाला पण इथं येऊन बघायची इच्छा उत्पन्न झाली। त्यावेळी आपले सदस्य जे आहेत, कोण, नवनाथजी आणि धनंजय वाडेकर माम, हे सगळे आले होते। ऐकू येत आहे काय? आमची भाषा अर्थ होतो, आमची मराठी म्हणजे हो। तर त्यांनी म्हटलं हो या, अवश्य या। आता आम्ही माउंट आबूतून आले, तिथं एक शिबिर होतं मुलासाठी, थोडी मोठं मुलं, आणि त्यानंतर इथं येऊन तुमची ही जी भेट झाली तर आम्हाला फार आनंद होत आहे। आमची संस्कृती म्हणजे असंच, गरुडापासून काय शिकायचं, काय घ्यायचं म्हटलं होतं, आणि संत महापुरुषापासून मार्गदर्शन आम्हाला पाहिजे। इथे फार छान व्यवस्था आहे, सुरक्षित आहात आपण, प्रशिक्षण प्राप्त होत आहे, उच्च संस्कार, पुढं जायचं आहे, त्यावेळी आम्हाला मार्गदर्शन पाहिजे, होय की नाही? येताना आता पुढं आले तुमची लोक, नाहीतर मॅप पाहिजे, कसं जायचं? आता कालाला जायचं आहे तर आमच्या आश्रमकडे इथून बाहेर गेल्यानंतर मेन रोड येतो, लेफ्ट की राईट, लेफ्ट घ्यायचं, तसं गेल्यावर नंतर कुठं राईट घ्यायचं हे मार्गदर्शन पाहिजे ना, नाहीतर मुंबापुरी पहुंच जाएंगे। जायचं होतं इथंच, संत महापुरुष ते आम्हाला मार्गदर्शन करतात म्हणजे आमच्यात पण एक इच्छा पाहिजे, त्यांनी दाखविलं मार्ग त्याच्यावरच मी जाणार, होय की नाही? नाहीतर तू असं म्हणतो मला नाही, मला इथंच बसायचं म्हणजे झालं काम तिथंच। आमच्यामध्ये पण एक तशी इच्छा उत्पन्न झाली तर आम्ही महापुरुषांचे वचन ऐकून त्यांच्या निर्दिष्ट मार्गावर आम्ही पुढे जाणार, आणि तसं केलं तर जीवनात सुख, शांती, यश, ईश्वर प्राप्ती, देवाचा अनुग्रह पण प्राप्त होतं। त्यासाठी हा सगळा कार्यक्रम होत आहे। त्यांनी काय म्हटलंय वेदात? स्वस्ति पंथान अनुचरेम सूर्याचंद्रमसाविव पुनर्ददता अघ्नता जानता संगमेमहि। ही प्रार्थना जीवन यात्रा करताना सन्मार्ग म्हणजे काय? स्वस्ति पंथ, मंगल देणारे, मंगल पर्यंत पावतात म्हणणारे पहचान। हे हिंदी येते आपल्याला थोडे थोडे, मराठीत मला काही कष्ट झालं तर मी हिंदीमध्ये बोलणार, चालेल? आणि नंतर संस्कृतमध्ये पण
आता नको, नेक्स्ट इयर चॅलेंज. चालेल? आणि थोडं इंग्लिश पण. ओके. भाषा काय असतात, पण आमची मातृभाषा म्हणजे संस्कृत. संस्कृताचं पण प्रशिक्षण इथं चाललं आहे. मठातून पण इथं येणार आहेत. ही शिल्पापाची आहे, तसं तुम्हाला संस्कृतात पण बोलायला तुमच्याशी, आणि तुम्ही पण संस्कृतात उत्तर देणार त्याच्यासाठी. आता आम्ही मराठीत बोलतो आणि काही गडबड झाली तर हिंदीत. पहुंचना है, कहाँ पहुंचना है? स्वस्ती पंथान. जीवनात मंगलता, हा पण पथ आहे, तो पण पथ. कुठला घ्यायचा? तिथं खाई आहे, तिथं जाऊ नको सांगणार ना. ही हा पथ आहे, ह्या इसी रास्ते से चलना, वहाँ पे खतरा है, असं मार्गदर्शन करतात. आणि ते मार्गदर्शन प्राप्त करून आम्ही जातो. पण त्यात आमच्यात पण ती एक ऊर्जा पाहिजे. मला फार मैं थक गया, मैं नहीं चलूँगा असं नको. इच्छा पण पाहिजे, मी जाणार, मैं पहुंचूंगा, मैं लक्ष्य तक पहुंचूंगा. त्यासाठी इथे तुम्हाला प्रशिक्षण मिळत आहे. तर ह्या मंत्रात काय सांगितलं? स्वस्ती पंथान अनुचरेम. आमच्यात ती इच्छा उत्पन्न झाली पाहिजे. मी कार्य करणार, मी पुरुषार्थ करणार, करेक्ट माध्यमाने करणार. जीवनात काय समृद्धी पाहिजे, सुख यश, काही घोटाळा करून नाही. आणि तसं करताना गुरूंचे अनुग्रह पण प्राप्त होणार, ईश्वराचं अनुग्रह पण प्राप्त होणार. तसं पंथ मला पाहिजे, दाखवून द्या हो. तशी आम्ही प्रार्थना करतो. आणि त्या पंथाचे काही लक्षण पण असतात ना, साईन पोस्ट म्हणतात, त्या ह्या मंत्रात आहे. पुनर्ददता अघ्नता जानता संगमे मही. आणि काय उदाहरण दिलं आहे बघा. सूर्योदय झाला, सूर्योदय नंतर सूर्यास्त होतं, सूर्याचा संचार होत आहे. केव्हाही आज मला हॉलिडे घ्यायचं असं म्हणत नाही सूर्य. चंद्रमा पण आपल्या पथात चालतो, होय की नाही? अरे किती मला त्रास झाला, आता मला एक वेकेशन पाहिजे म्हणत नाही. तसंच आम्ही पण आपल्या सन्मार्गात जाणार, पुरुषार्थ आम्ही करणार. अर्थ झाला. आणि त्या सन्मार्गाचं लक्षण काय? पुन्हा पुन्हा जाताना आता आम्ही सांगू शकतात, इथून असं गेल्या तर ते राईट साईडला फ्लायओव्हर आहे, हां, तर पुढे जा, नेक्स्ट क्रॉसिंग आहे, क्रॉसिंग तिथं राईट टर्न घ्या, तसं आम्ही सांगू शकतात. आता सन्मार्ग आध्यात्मिक प्रगती होत आहे की नाही ते कसं कळणार आम्हाला? पुन्हा पुन्हा ददता अघ्नता जानता संगमे मही. ह्या पथावर पुढे जाताना आम्हाला काय भेटणार? ददता, देणारी लोक, अघ्नता, निष्पाप लोक, जन, आणि जानता, मेधावी लोक, अशी लोक आम्हाला मिळणार. ददता नाही तर भेट झाली, पुष्कळ धन आहे, मला एक व्यवसाय सुरू करायचा आहे, मी बोलतो सेठजी इथे पैसे द्या, मी व्याज समेत रिटर्न करणार. मैं क्यों दूँ म्हटलं तर माझा त्याचा पण काही फायदा नाही, मला पण काही फायदा नाही. देणारी लोक पाहिजे. पण देताना त्यांचा मनात काही कपट असलं तर घोटाळा. त्यामुळे अघ्नता, स्वच्छ हृदयाचे, उच्च उद्देशाने देणारी लोक आम्हाला पाहिजे. ददता अघ्नता आणि जानता, काय द्यायचं त्यांना माहीत असलं तसंच ते लोक पाहिजे. बंदूक असते ना, आवश्यकता आहे ना, सिक्युरिटीकडे असते बंदूक, गन. आता मुलाने मला द्या म्हणतं, त्याला देतात काय? अय घोटाळा झाला. तर जानता, असं द्यायचं नाही. द्यायचं असले तर त्याला प्रौढता पाहिजे त्या मुलाला. हे असं पॉईंट करू नव्हे, ट्रिगर पण करू नये, केव्हा काय करायचं काय नाही करायचं तसं मार्गदर्शन देऊन, ट्रेनिंग देऊन नंतर द्यावं. काहीही विद्या द्यायची आहे आम्हाला, काय आम्हाला प्राप्त होणार आहे त्याचा अधिकार आम्ही निर्माण करून नंतर त्याची काय विशेषता आहे ते समजून घेऊन आम्हाला केव्हाला मिळतं. तर हा जीवनात सफलता
होत आहे हा लक्षण. कळलं? नाहीतर असं होतं, काय अमूल्य वस्तू मिळाली, त्यावेळी अपरिपाक होतं, मला कळलं नाही. नंतर 10 वर्षानंतर तो मिळाला, कोणी दिलं होतं. वो पत्थर दिया था. हाँ दिया था आपने. कहाँ रखा? माहीत नाही. हा वो मेरा मित्र आया था, माझा मित्र आला होता, त्याने बघितलं, मोठा तो, वा फार छान आहे, मला दे ना. माझा मित्र मी देऊन टाकलं. अरे तो वज्र होतं, तसं द्यायचं नसतं. तर मला त्याची काय मला प्राप्त झालं आहे त्याची महत्त्वाची मला माहिती नाही, तर ते व्यर्थ होणार. काय मला प्राप्त होतं? देवाकडून प्राप्त होतं. तो देणारा, माझ्यात ते अधिकार आणून त्याचा सदुपयोग करण्याचं सामर्थ्य देणारा, आणि निष्पाप होऊन मी दिलं आहे, मी वसूल करून घेणार असा उद्देश नाही. तेरी भी भद्रता हो, हे घेऊन चांगलं झालं पाहिजे तुझे, असं एक आशीर्वाद करून देणारा. तशी लोक जेव्हा मिळतात, तो पथ स्वस्ती पथ म्हणतात त्याला. अर्थ झाला? थोडासा पण अर्थ झाला? आणि हे 3 गुण नाही तर त्यांच्याशी दूर राहायचं, होय की नाही? आता इथंच असतात ना, तुम्हाला कुठे जायचं असेल तर असं जाऊ शकतात काय बाहेर? आहेत. काय म्हणतात आपल्याला ताई? टीचर्सला काय म्हणतात इथं? मॅडम, टीचर, मिस, ताई, वॉट एव्हर. अनुमती घेऊन जायची असते, हो की नाही? पण आता मोठे झाल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य असतं, होय की? इथंच राहणार काय? मोठे झाल्यानं आपलं घर असणार. त्यावेळी लोक येणार, अरे भाई देखो हम ऐसा करेंगे, वैसा करेंगे, पर आप और किसी को नहीं बताना, हम आपको बताते और किसी. तर एकदम सतर्क, घोटाळा असणार, होय की नाही? कशाला? तुम्हाला इथे संस्कार मिळालेत आहे, होय की नाही? आणि ह्यात बोलतानाच तुम्हाला कळणार, मला काही जास्ती माहीत नाही, पण हा काय बोलत आहे, ह्यात काही खोट आहे. मी त्यांना सांगितलं तसं करणार नाही, मॅडमशी चेक करणार फोन करून, असं म्हणत आहे, करू काय? नाही. ते संस्कार येणार. तुमचा स्वस्तिपथ सुरक्षित आहे, तो संस्कार तुम्हाला इथं प्राप्त होणार. नंतर आता 10 वर्षानंतर तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार, इथंच राहणार नाही आपण. पण हे संस्कार मिळाल्यामुळे आणि ते एक काय म्हणतात आत्मबल जागृत झाल्यामुळे, त्यामुळे तुम्हाला कळणार प्रत्येक व्यक्तीत ती शक्ती असते, देवाची अनुग्रह, गुरूंचे अनुग्रह. विचार केला तर असं करायचं की नाही हे एक स्फुरण येतं, ती तुमची सुरक्षा. त्यावेळी स्वस्तिपंथ होच होणार, कुठेही भटकणार नाही आम्ही. त्याच्यासाठी हा सगळं प्रयत्न झाला आहे आणि उच्च उद्देश ठेवला आहे. छत्रपती शिवाजींनी काय केलं तसं मग आम्ही करणार आहे. पण आपल्या जीवनात पण कोणी आपलेच मित्र आहेत, व्यवसायात तुम्ही पुढे काही नोकरी करताना काय म्हणजे क्या आपका धर्म है भाई, क्या देश है, चुप नाही, आपके धर्म आहे. उत्तर मला माहीत नाही, पण माझ्या धर्माची निंदा करायचा अधिकार तुला नाही, असं म्हणायचं सामर्थ्य येणार, बरोबर ना? आणि अंतर्मुख होऊन तुम्ही काय जप करतात, भजन करतात, त्यामुळे आपल्या संस्कृतीची, धर्माची काय विशेषता आहे हे पण तुम्हाला कळणार. मला काय कळत नाही असं नाही, कळणार. जसं जसं तुम्ही पुढे जातात त्या प्रौढता येते, त्यावेळी वाह, काय आमचा धर्म, काय आमची संस्कृती, ऋषीप्रोक्त, त्याच्याप्रती आदर, प्रीती पण वाढणार, एक स्वाभिमान म्हणतात ते वाढणार, स्वावलंबन त्यामुळे येतो. मला माझ्यात काही नाही, अवगुणच आहे अशी भावना घेऊन कुठेही काही सिद्ध होणार नाही कार्य. आता थोडे अवगुण असणार, पण मी कोणाचा आहे? मी या ऋषी परंपरेचा आहे, त्यामुळे त्यांचं रक्षण आहे. माझ्यात फार उत्कृष्ट गुण आहे आणि ते मी प्रकट करणार, असा एक दृढ विश्वास घेऊन तुम्ही इथून काय ग्रॅज्युएशन तुमचं होणार. त्यावेळी स्वस्तिपंथाम अनुचरेम अशी एक प्रतिज्ञा आम्ही करतो, प्रार्थना करतो गुरुचरणी तुमच्यासाठी. कळलं? आता एक
आता तुम्ही मुलं, आम्ही मोठं लोक, मोठं म्हणजे काय, सिनियर होय, पण आमच्या आश्रममध्ये तुम्ही येणार होय काय. तुमच्या सर मॅडमशी आम्ही बोलला आहे, महिन्यात एकदा दोनदा बॅचेसमध्ये येणार. तिथं काय होणार, तिथं ही संस्कृत भजन आणि विशेष करून तिथं दुर्गा परमेश्वरी देवस्थान आहे. आणि दुर्गा परमेश्वरीच्या सन्मुख आल्यानंतर आम्ही आम्ही सर्व मुलंच तिची. तर त्या वातावरणात, आश्रमाचा वातावरणात प्रसाद भोजन भजन पुष्कळ कार्य होणार. ते त्याच्यासाठी तुम्ही तयार आहात होय. यांचा अनुमती घेऊन या, यांच्या बरोबर यायचं. छान होणार ना. तसं करूया. तुम्हाला इथं काय प्राप्त होत आहे छान, तिथं वेगळं काही जास्ती पण वेगळं प्राप्त होणार, ते पण घ्यायचं, स्वाभिमानाने घ्यायचं, देवाप्रती कृतज्ञता प्रकट करून घ्यायचं आणि जीवनात एक उत्कर्ष आणायची आमची ही पद्धती आहे. महादेव, आता एक भजन करूया. महिषासुर मर्दिनी स्तोत्र कंठस्थी करून इथं पाठ केला होता, बघितलं ना. काही पुस्तक पेपर नव्हतं. उच्चारण पण छान आहे. सांगा येईल की शिल्पापाचे तुम्ही लास्ट टाइम ना कोण आहे, युवर इन माउंट आबू, कोण आयलाय. सो संस्कृताचे चलतच ना हांगा थोडेंचे संस्कृताचं पण इंग्लिश पण. कुठलीही भाषा म्हणजे बरोबर एक वाक्य तर त्या भाषेतच बोलायचं, आमचा हा नियम आहे. मराठी म्हणजे मराठी, एक वाक्य, जास्ती इंग्लिश शब्द नको. आता कुर्सी चेअर टेबल असं चालेल, पण वाक्य इंग्लिशमध्ये बोलताना लेट इट बी प्युअर इंग्लिश, लर्न दी ॲक्सेंट. सो बिकॉज वेन यू मूव आउट इन सोसायटी यू शुड नो, यू नो इंग्लिश, येस आय नो इंग्लिश. वाय? बिकॉज इंग्लिश इज यूज्ड. हो, व्हॉट हो, बट आय नो संस्कृत ऑल्सो. मला संस्कृत पण येतं आणि माझी मातृभाषा आहे मराठी, ते पण मला येते. हिंदी पण येते, ठेंगा. इंग्लिश आलं तर काय जास्ती नाही, पण आवश्यकता आहे. तुम्हाला संस्कृत येत नाही, आम्ही इंग्लिश शिकवण तुमच्यापेक्षा छान इंग्लिश पण बोलणार, पण संस्कृत मी करणारच. मराठी, हिंदी, तिथं आल्यावर कोकणी पण, थोडं कोकणी पण तशीच आहे, मराठीसारखीच आहे. भिवू नका, किती भाषा शिकायची हो. ही भाषा म्हणजे काय, शब्दांचा प्रयोग. मला काय माहीत आहे, मी प्रकट करतो शब्द घेऊन, होय की नाही. तुम्हाला त्याचा अर्थ कळला तर एक कम्युनिकेशन, संवाद झाला. पण आमच्यात अशी सूक्ष्मता येणार, जास्ती शब्दाचा प्रयोग केल्या विना पण काय त्याचा उद्देश आहे, हा कसा आहे, तसं पण आम्हाला कळायला पाहिजे. आणि काय ओजस्विता आहे तर आम्ही संघटित होऊन कार्य करूया, हे पण आम्हाला कळतं. प्रत्येकाला तसं कळायला आम्हाला एक प्रयत्न आम्ही करतो. महादेव, खंच करूया हांगा सिम्पलेस्ट गुरु महिमा करूया. आय कॅन अंडरस्टँड दी. आमच्या गुरूंची, श्रीमद परिज्ञानाश्रम स्वामी वर्यांची समाधी आहे कार्लात. आणि त्यांचं म्हणजे आता शरीर शांत झालं आहे, पण त्यांची शक्ती अशी प्रचंड शक्ती आहे. त्यांच्या अनुग्रह म्हणूनच आमचं सगळं कार्य चालत आहे. तर आम्हाला फार इच्छा आहे तुम्ही तिथं याल, तिथं नमस्कार केला तर त्यांचं वात्सल्य अनुग्रह पण तुम्हाला मिळणार. नंतर इथं येऊन इथे काय कार्य झाले त्यात पण जास्ती ओजस्विता आपण आणणार.
गुरु महिमा, गुरु महिमा, अपार महिमा, गुरु महिमा, अगम्य गरिमा, गुरु महिमा, गुरु महिमा, गुरु महिमा, अपार महिमा, गुरु महिमा, अगम्य गरिमा, गुरु महिमा, त्रिमूर्ति धारिणी, गुरु महिमा, त्रिमूर्ति धारिणी, गुरु महिमा, त्रितापहारिणी, गुरु महिमा, त्रितापहारिणी, गुरु महिमा, शिष्योद्धारिणी, गुरु महिमा, शिष्योद्धारिणी, गुरु महिमा, शिवैक्यकारिणी, गुरु महिमा, शिवैक्यकारिणी, गुरु महिमा, गुरु महिमा, गुरु महिमा, अपार महिमा, गुरु महिमा, अगम्य गरिमा, गुरु महिमा, अग्नि परीक्षा, गुरु महिमा, अग्नि परीक्षा, गुरु महिमा, आत्मसुरक्षा, गुरु महिमा, आत्मसुरक्षा, गुरु महिमा, कृपा कटाक्षा, गुरु महिमा, कृपा कटाक्षा, गुरु महिमा, शाम्भवी दीक्षा, गुरु महिमा, शाम्भवी दीक्षा, गुरु महिमा, गुरु महिमा, गुरु महिमा, अपार महिमा, गुरु महिमा, अगम्य गरिमा, गुरु महिमा, रसमय विकसन, गुरु महिमा,
रसमय विकसन गुरु महिमा, रहस्य प्रकटन गुरु महिमा, रहस्य प्रकटन गुरु महिमा, संशय निरसन गुरु महिमा, संशय निरसन गुरु महिमा, संविन निमज्जन गुरु महिमा, संविन निमज्जन, संविन निमज्जन गुरु महिमा, गुरु महिमा, गुरु महिमा, अपार महिमा गुरु महिमा, अगम्य गरिमा गुरु महिमा, अपार महिमा गुरु महिमा, हे ऐकू येत आहे आपल्याला? आता ह्या स्वरावर आम्ही हे भजन म्हटलं. गुरु महिमा, गुरु महिमा असं नाही, बेसूर झाला तो, होय की नाही? या स्वराचा भंग झाला तर घोटाळा भजन. हे विसरायचं नसतं, विसुर नव्हे, विसर नव्हे, वय नव्हे, विसर नसं अनुसंधान करत व्यक्त केला ना, भजन केलं ना. किती स्वर आम्ही आता पुन्हा 2 मिनिटासाठी ह्या स्वराचा ऐकायचं आणि डोळे बंद करून श्वास प्रश्वास चालत आहे. आणि कुठलाही जप वगैरे, काय जप वगैरे करतात, काय राम नाम कसं कुठलाही करू शकता, हे ऐकायचं. नाहीतर आम्ही बोलतो गुरुभ्यो नमः. गुरुभ्यो नमः. गुरुभ्यो नमः.
त्वं गृहाणास्मत्कृतं जपं सिद्धिर्भवतु मे देवी त्वत्प्रसादान् महेश्वरी। भवानी शंकर मम शरणं, भवानी शंकर मम शरणं, भवानी शंकर मम शरणं। फार छान वाटलं इथं येऊन आपली भेट करून। तिथं पण या आमच्या मठात देवीचा अनुग्रह, आमची गुरुवर्यांचा अनुग्रह प्राप्त करायला। नंदन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवी मेस्तु प्रसन्नोऽस्तु कुरु सदा। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव।